मित्रांनो, आज आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सरळ चाललोय ओंकारेश्वरसाठी। ओंकारेश्वरसाठी आम्ही केली आहे तुफान, जी 14 सीटर्स आहे आणि आम्ही सर्वजण आहोत 11 जण। तर 11 जण आम्ही चाललो आहोत आज ओंकारेश्वरसाठी। तर गणपती बाप्पा मंगल मूर्ती। मित्रांनो, उज्जैनच्या पहिल्या पार्टमध्ये आपण सर्वांनी उज्जैन शहरातील धार्मिक स्थळे पाहिली। त्यात आपण भृतरी गुफा, गडकालिका मंदिर, स्थिरमन गणेश मंदिर, काळभैरव, संदीपनी आश्रम, रामघाटचे दर्शन केले। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, व्हिडिओ जाऊन नक्की पहा। तर मित्रांनो, उज्जैनवरून ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचे अंतर सुमारे 150 किलोमीटर आहे। आम्ही 6000 रुपये देऊन 14 सीटरची तुफान केली। आमचा सकाळी निघायचा टाईम होता 6 वाजता, पण आम्हाला तयारी करेपर्यंत 8 वाजले। जर तुम्ही उज्जैनवरून ओंकारेश्वरचा प्लॅन करत असाल तर सकाळी 4 वाजता निघा, म्हणजे 8 ते 9 वाजेपर्यंत तुम्ही ओंकारेश्वरपर्यंत पोचाल आणि दुपारीपर्यंत तुमचं दर्शन होऊन तुम्ही बाहेर याल। मित्रांनो, जातानाचे जे रोड आहेत ना ते खूपच सुंदर आहेत, त्याच्यामुळे प्रवासाचा त्रास तुम्हाला बिलकुल होणार नाही। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगची खास गोष्ट ही आहे की ओंकारेश्वर हे एकमेव संपूर्ण ज्योतिर्लिंग नाही आहे। त्याच शेजारी असलेले ममलेश्वर ज्योतिर्लिंग या दोन्ही मंदिरांना पकडून एक ज्योतिर्लिंग मानले जाते, म्हणून दोन्ही मंदिराचे दर्शन घेतल्याशिवाय हे ज्योतिर्लिंग दर्शन अपूर्ण मानले जाते। आम्ही उज्जैनमधून 9च्या सुमारास निघालो होतो आणि ओंकारेश्वरला पोचायला आम्हाला जवळजवळ 1 वाजला। मग काय सर्वांना खूप भूक लागली होती, तर जेवून आम्ही मग दर्शनासाठी जायचं ठरवलं। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं एक सुंदर मंदिर आहे। चारी बाजूने नर्मदा नदीचा वेढा घातलेलं हे मंदिर सौंदर्याची मोहक घालते। ओंकारेश्वर आणि ममलेश्वर मंदिराच्या मध्यभागी माँ नर्मदा नदी उभी आहे आणि या नर्मदा नदीचं विहंगम दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं। मित्रांनो, मान्यता अशी आहे की जर तुम्हाला ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन घ्यायचं असेल तर प्रथम नर्मदा नदीमध्ये स्नान करून मगच दर्शनाला जावं। आम्हा सर्वांना स्नान करणं तर शक्य नव्हतं, म्हणून आम्ही हातपाय धुवून दर्शनासाठी निघालो आणि जाता जाता आम्ही सर्वांनी नर्मदा परिक्रमा करायचं असं देखील ठरवलं। नर्मदा परिक्रमामध्ये खूप सारी ठिकाणं तुम्हाला दाखवली जातात। आमच्याकडे वेळ कमी होता म्हणून आम्ही छोटी प्रदक्षिणा घ्यायचं ठरवलं, जी आम्हाला 50 रुपये पर पर्सन पडली। संपूर्ण प्रदक्षिणा घ्यायची असल्यास ती तुम्हाला 150 ते 200 रुपयाला पडेल। मित्रांनो, ओंकारेश्वरला आलात तर नर्मदा परिक्रमा नक्की करा, कारण बोटीतून व्ह्यू अनुभवायला मिळणारा आनंद खरंच खूप अविस्मरणीय आहे। शिवपुराणाच्या 18व्या अध्यायानुसार एकदा ब्रह्मपुत्र नारद फिरत फिरत विंध्य पर्वताला भेटायला जातात। विंध्य पर्वत त्यांना अहंकाराने म्हणतात की मी सर्वश्रेष्ठ पर्वत आहे आणि माझ्याकडेच सर्व काही आहे। मग नारद मुनी त्याचा अहंकार कमी करण्यासाठी म्हणतात की सुमेरू पर्वत तुझ्यापेक्षा उंच आहे आणि त्याचं टोक हे देवलोकापर्यंत पोहोचतं। विंध्य पर्वत हे ऐकून दुखावतो आणि महादेवांचा 6 महिने तप करतो। महादेव प्रसन्न होऊन त्याला आशीर्वाद देतात आणि त्याच वेळी सर्व ऋषीमुनी आणि भक्त महादेवांना तिथेच स्थानापन्न व्हायला विनंती करतात। विनंतीनंतर महादेव स्वतः ओंकारेश्वर आणि ममलेश्वर स्वरूपात स्थानबद्ध होतात। तेव्हापासून हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून ओळखले जाते। त्यानंतर मित्रांनो, आम्ही थेट दर्शनाच्या रांगेत उभे राहिलो। तब्बल 6 तासानंतर आम्हाला ओंकारेश्वर महादेवांचे दर्शन मिळाले आणि दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न होऊन गेले। ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन करून मग आम्ही जवळच असलेल्या ममलेश्वर महादेवाचे दर्शन केले आणि परत उज्जैनला यायला निघालो। मित्रांनो, रात्र झाली आहे आणि आमचे बाकीचे सगळे जण आहेत ते पळत पळत पुढे गेलेत आणि आम्ही राहिलो मागे। तर आम्ही त्यांना चेस करतोय, पळतोय। मी आहे राईड विथ रुपेश आणि हा माझ्यासोबत आहे अक्षयच्या पुढे आहे स्नेहल आणि सिद्धेश आणि आपण त्या मंदिरात आलेलो आहोत, तिथे आम्हाला पोहोचायचं आहे। मित्रांनो, उज्जैनला पोहोचायला जवळजवळ आम्हाला मध्यरात्र झाली। उज्जैनला आम्ही कसे पोचलो, महाकाळ दर्शन आणि भस्म आरती कशी केली याबद्दल आपण 3ऱ्या भागात जाणून घेऊ। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि राईड विथ रुपेश चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। हर हर महादेव आणि जय श्रीराम।